मी पुन्हा 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 हेच म्हणेन की भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषद अध्यक्ष होईल. की भाजपने आता पराभवाची सवय लावून घ्यावी. जिल्हा परिषदमध्ये सगळ्या निवडणुका रांगेने झाल्या, आता काय पराभवाची जाऊन. आज महिला दिन आहे राज्यात मुलीच्या आणि त्यांना जर 11 जिल्हा परिषद सदस्यांवर जिल्हा परिषद अध्यक्ष मिळाला तर मग असं म्हटलं पाहिजे की त्यांचा विजय आहे. राष्ट्रवादीच्या गटनेत्याची निवड अजून झालेली नाही, याच्यामध्ये काय राजकारण बरं? काय? आणि तुम्ही वेट अँड वॉचच्या पुढे गेलाय का? दुसऱ्या पक्षांच्या घडामोडींवर मी बोलणं बरोबर नाही. मी पुन्हा 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 हेच म्हणेन की भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषद अध्यक्ष होईल. तुम्ही कारवाई करणार असं सांगितलं नाही नाही नाही, जरा मला एक उशीर होतोय तरी एक अर्धा मिनिट घेतोच तुमचा. हे जे वारंवार राष्ट्रवादी अजितदादांचे म्हणजे राष्ट्रवादी अजितदादा गटाचे नेते म्हणतात, जे माझे जुने मित्रच आहेत, आजही मित्र आहेत, की मी भीती दाखवली नाही. कारण आमचा व्हीप त्यांना लागूच होऊ शकत नाही, कारण गट एकत्र फॉर्मच करता येत नाही, ठरवलं तरी फॉर्म करत नाही. मी असं म्हटलं की त्यांच्या गटनेत्याने व्हीप काढला तर तो व्हीप तोडणाऱ्याला पूर्वीसारखं सोपं राहिलं नाही. सभागृहातच निलंबनाचा नवीन क्लॉज आला. म्हणजे कोणाचा व्हीप तोडला तर राष्ट्रवादीचा. कोण ते निलंबन करणार? राष्ट्रवादीचा गटनेता. माझा काय संबंध? मी कायदा समजावून सांगितलं. आता हे कायदा समजून सांगणं हे जर आवडणार नसेल तर तेही बंद करून टाकतो. चालतं.